कधी असं होतं का की तुम्ही मेसेज पाठवता, ती टायपिंग करते पण रिप्लाय काहीच येत नाही. तिचं ऑनलाईन असणं दिसतं पण तुम्हाला तिचं लक्ष मिळवता येत नाही. ते डॉट्स दिसतात पण संभाषण सुरू होत नाही. मग आपल्या मनात प्रश्न सुरू होतात, मी काही चुकीचं लिहिलं का, की तिच्यासाठी मी महत्त्वाचा नाहीये? असा अनुभव बहुतेक मुलांना येतो, पण सगळे त्यावर मोकळेपणाने बोलत नाही आणि म्हणूनच आपण हे टॉक टू हर मराठी प्लॅटफॉर्म सुरू केलंय. इथे आपण मुलींचं सायकोलॉजी, त्यांचं माइंडसेट आणि रिलेशनशिप डायनामिक्स यावर खूप खरं, प्रामाणिक आणि मनाला भिडणाऱ्या पद्धतीने बोलतो. तुम्ही जर असा मुलगा असाल ज्याला फक्त वरवरचं फ्लर्टिंग नकोय, तर एक खरं कनेक्शन हवंय, तर हेच तुमचं ठिकाण आहे. पण हो, ज्या मुलीचा रिप्लाय येत नाही तिच्याशी योग्य पद्धतीने चॅट सुरू करणं हे सुद्धा एक कला आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच शिकणार आहोत. या हे 5 फुल प्रूफ पद्धती ज्या वापरल्या तर तुम्ही सीनमध्ये अडकणार नाहीत आणि संभाषण सुरू होईल. आणि शेवटी एक बोनस ट्रिक देणार आहे, ज्यामुळे तुम्हाला वाटेल याला मी दुर्लक्षित करू शकत नाही. तर सुरू करूया का? पण त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर एक छोटं काम करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. हायचं अपग्रेड. चला तर मग सुरुवात करूया त्या पहिल्या आणि सगळ्यात कॉमन गोष्टीपासून, चॅट सुरू कसं करायचं. तुम्ही तिच्या प्रोफाईलवर गेलात, स्टोरी बघितली, फोटो बघितले, मग थोडं थांबून हाय पाठवलं आणि मग 0. ती ना रिप्लाय देते ना काही म्हणते आणि आपण वाट बघत बसतो. आता खरं सांगतो, हाय, हॅलो, हे, काय करतेस, हे सगळं मुलींच्या इनबॉक्समध्ये दररोज 10 ते 12 वेळा तरी येतच. म्हणजे कल्पना करा, तिच्या फोनमध्ये एकसारखे 10 मेसेजेस आहेत, सगळ्यांची सुरुवात हायनेच झालेली. तिला कसं वाटेल? सगळे एकसारखेच वाटतील ना. म्हणूनच तिला कधीच काहीतरी वेगळं वाटत नाही आणि रिप्लाय येत नाही. म्हणून पहिली ट्रिक, हायला अपग्रेड करा. तुम्ही चॅट सुरू करताय याचा अर्थ तुम्ही तिचं प्रोफाईल आधीच बघितलं आहे. मग त्यातून एक छोटासा डिटेल घ्या आणि त्यावरून सुरुवात करा. उदाहरणार्थ, तिच्या डीपी मध्ये जर ती कुठल्या ट्रॅकिंग लोकेशनवर आहे तर तुम्ही असं काही लिहू शकता, अरे वा, तुझ्या मागची सह्याद्रीची व्हॅली तर जबरदस्त दिसतेय. तू खरंच ट्रॅक करत होतीस की फक्त इन्स्टासाठी पोज होती? किंवा तिच्या बायोमध्ये जर लिहिलं असेल चहा, कॉफी, तर सुरुवात करा, ओके, चहा कॉफीपेक्षा भारी, चला मोठ्या माणसासारखं हे ठरूया. म्हणजे हा तर डायरेक्ट हाय नको, तर हा संदेश द्या, काहीतरी असं ज्यामुळे ती थांबेल, हसेल आणि रिप्लाय करेल. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, मुली हायला रिप्लाय करत नाहीत पण उत्सुकता आणि प्रयत्नांना नक्की करतात. म्हणून पुढच्या वेळी हाय लिहिण्याऐवजी तिच्या मनात विचार येईल असं काहीतरी लिहा, जिथे ती थांबेल तिथून तुम्ही बोलायला सुरुवात करा. भाग 2, उत्सुकता निर्माण करा. बरं, तुम्ही हायला अपग्रेड केलं म्हणजे सुरुवात थोडी इंटरेस्टिंग झाली. पण आता ती टायपिंग करते, रिप्लाय पण करते आणि तिथेच संभाषण थांबतं. का? कारण पुढचं काही खास वाटत नाही. तिला वाटतं हे संभाषण अनुमानित आहे. आता यावर उपाय आहे, उत्सुकता. हो, मुलींच्या मेंदूसाठी उत्सुकता हा एक खूप मजबूत हुक असतो. ती काहीतरी वाचते आणि मनात विचार करते, अरे हे काय, म्हणजे काय म्हणतोय हा. म्हणूनच दुसरी ट्रिक आहे, चॅट सुरू करायला अशी ओपनिंग द्या जी तिच्या मनात प्रश्न निर्माण करेल, उत्सुकता निर्माण करणारे संदेश. आज मला एक खूप मजेशीर गोष्ट आठवली जी मला लगेच तुझी आठवण करून गेली, ऐकायची आहे का? मी आत्ताच काहीतरी पाहिलं जे बघून मला वाटलं, अरे हे तर पूर्णपणे तुझ्यासारखं आहे. मला तुला एक छोटी पण गमतीशीर गोष्ट सांगायची आहे जी नुकतीच माझ्यासोबत घडली. ऐकायला आवडेल? हे ऐकल्यावर ती लगेच रिप्लाय करेल असं नाही, पण तिच्या मनात विचार सुरू होतील. काय असेल ते? माझ्याबद्दल काय पाहिलं? हा काय बोलतोय? ती मेसेज 2-3 वेळा वाचेल. रिप्लाय लगेच नाही दिला तरी उत्सुकता तयार झाली, म्हणजे गेम सुरू झालाय. हे सायकोलॉजी आहे रे. साध्या मेसेजपेक्षा असा मेसेज जास्त लक्ष वेधतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, बनावट उत्सुकता नको. तुम्ही जे बोलताय ते विश्वासार्ह असलं पाहिजे. म्हणजे जर तुमचं मन खरंच तिच्या स्टेटस, फोटो किंवा रीलकडे गेलं असेल आणि तुम्हाला वाटलं की हे तिच्यासारखं आहे, तेवढं खरं कारण उत्सुकता तयार करायला पुरेसं आहे. तर पुढच्या वेळी तिला मेसेज पाठवणार असाल तर हायपेक्षा विचार करा, मी असं काय लिहू शकतो की तिला काय म्हणजे काय असं वाटेल. ती जिथे विचार करायला लागते तिथून रिप्लाय येण्याची सुरुवात होते. भाग 3, कौतुक एका ट्विट सोबत. बरं, चॅट सुरू झाला, उत्सुकता पण जमली. आता पुढे काय? अगदी स्पष्ट गोष्ट, तिला थोडं खास वाटायला हवं.
आता बहुतेक मुलं इथेच गडबड करतात. सरळ कौतुक करतात. तू क्यूट आहेस, नाईस डीपी, सो ब्युटिफुल, काय स्माईल आहे तुझी, वगैरे वगैरे. हे सगळं एकदम सामान्य वाटतं ना, तिला पण तसंच वाटतं. म्हणजे तुम्ही नाविन्य आणायचा प्रयत्न करता, पण तिला वाटतं अनदर गाय फ्रॉम द सेम क्राऊड. म्हणून ट्रिक नंबर 3, कौतुक करा पण कल्पकता आणि वेगळेपणा सोबत. म्हणजे काय, डायरेक्ट क्यूट आहेस असं म्हणण्याऐवजी तिच्या स्माईल, डोळे किंवा तिच्या एकूण व्यक्तिमत्वावर असं काहीतरी बोला जे ऐकून ती थोडी हसली पाहिजे आणि मनात म्हटलं पाहिजे हा वेगळंच बोलतोय. उदाहरण देतो, तुझ्या डीपी मधली स्माईल इतकी नैसर्गिक आहे की फिल्टर्स पण इनसिक्युअर होतील. किंवा तुझ्यामध्ये ती शांत पण दमदार वाईब आहे, जसं शांततेतूनही आवाज येतोय. किंवा तू अशी व्यक्ती वाटतेस जिला नेमकं काय हवंय ते माहीत आहे आणि हे खूप दुर्मिळ आहे. हे ऐकून ती एकच गोष्ट विचारेल, हे कोणी सांगितलं होतं तुला? कारण सगळेजण तिला तिच्या दिसण्याबद्दल बोलतात, पण फार कमी लोक असं काही बोलतात जे तिला आतून खास वाटू देतं. हे असं कौतुक असतात जे दिसत नाहीत पण जाणवतात. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, मुलींना फक्त सुंदर दिसायचं नाहीये, त्यांना समजून घेतलं जाणं हे जास्त महत्वाचं वाटतं. तर कौतुक दिलं म्हणजे गेम संपला असं नाही, पण असं कौतुक दिलं की ती पुढे बोलायची तयारी ठेवते. संभाषण अनुमानित न ठेवता आश्चर्य, भावना आणि सूक्ष्म आदर हे सगळं त्या एका लाईनमध्ये जाणवलं पाहिजे. भाग 4, समान आवडी वापरून सखोलता आणा. तुम्ही लक्षात घेतलं का, चॅट सुरू करायला ट्रिक वापरली, उत्सुकता तयार केली, तिला खास वाटेल असं कौतुक पण दिलं, पण इतक्यावर संभाषण थांबतं जर त्यात काही खराखुरा कनेक्ट नसेल. म्हणून आता शेवटची पण सगळ्यात शक्तिशाली ट्रिक, समान आवडी. म्हणजे तिच्या प्रोफाईलवरून, स्टोरीवरून, मेसेजमधून तुम्हाला तिचा एखादा आवडता विषय, सिनेमा, कोट्स, गाणं किंवा आवड समजली असेल, त्यावरून तुम्ही एक सेतू तयार करा. उदाहरण, तिला वाचण्याची आवड असल्यास, तू पुस्तक वाचतेस, हे खूप छान आहे. आता कोणतं पुस्तक वाचतेस? मी नुकतंच युगांतर वाचायला सुरुवात केली, खूप भारी आहे. तिला फिरायला आवडत असल्यास, तुझे प्रवासाचे फोटो पाहिले, अप्रतिम आहेत. तुझी आवडती जागा कोणती? मला पण नवीन ठिकाण एक्सप्लोर करायला खूप आवडतं. या उदाहरणामधून तुम्ही तिच्या आवडी थेट तुमच्या अनुभवाशी जोडता, ज्यामुळे तिला लगेच कनेक्टेड वाटतं. जेव्हा तुम्ही तिच्या आवडीमध्ये खरा रस दाखवता, तेव्हा ती तुम्हाला आपसूक आपलंसं मानू लागते. निष्कर्ष म्हणजे बघा, चॅट सुरू करणं म्हणजे फक्त हाय पाठवणं नाही, तर तिच्या लक्ष्यापर्यंत पोहोचणं आणि मग विश्वास तयार करणं. आज आपण पाहिलं, हायला अपग्रेड करा, तिच्या मनात उत्सुकता तयार करा, कौतुक पण वेगळेपणासोबत, समान आवडी वापरून सखोलता आणा. या सगळ्या गोष्टी एकत्र मिळूनच ती जादू तयार करतात, जी एक साधा मेसेज, एक खराखुरा कनेक्ट आणि एक स्मित हास्य देते. जर हे ऐकून तुमच्या मनात काही क्लिक झालं असेल, तुम्हाला असं वाटलं असेल की हो रे, हे चुकत होतं, तर एक छोटं काम करा, या व्हिडिओला भरभरून लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.